नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की राकेश आता ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि तो आता मिस इंदोरला म्हणजे ईश्वरीला भेटायला आलेला असतो. तर तो आता तिच्या आईसोबत बोलत असतो, काय काकू कशा आहे. तेव्हा आता त्या म्हणतात की तुम्ही केव्हा आले. तेव्हा तो सांगतो की मी कालच आलो आणि काय नाही एकदम मस्त मजेत. तेव्हा आता ईश्वरी येते. तेव्हा ईश्वरी त्याला बघून शॉक होते आणि म्हणते, राकेशजी केव्हा आले तुम्ही. तर तो म्हणतो, मी कालच आलो, मग तुम्हाला भेटण्यासाठी आलो मी. तेव्हा आता ठिकाणी आता ईश्वरीची आत्या सुद्धा असते. तर तिची आत्या म्हणते की आता ईश्वरीला आहे ना फिरायला घेऊन जा इंदोरला काय काय उज्जैन वगैरे सगळे ठिकाणं माझी ईश्वरी बघून घेईल. तेव्हा आता राकेश म्हणतो हो हो का नाही. तेव्हा आता राकेश खूप खुश होतो. तर राकेशला पाहून ईश्वरी सुद्धा खुश होते. तेव्हा राकेश म्हणतो तुम्ही कशा आहे. तेव्हा आता ईश्वरी म्हणते हो मी पण मजेत छान, या ना बसा ना. तेव्हा राकेश म्हणतो हो हो बसतो. तर आता इकडे राकेशने तिच्यासाठी एक सरप्राईज आणलेलं असतं, एक गिफ्ट आणलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो तुम्हाला तू थांबा 1 मिनिट, तुमच्यासाठी काहीतरी आणलंय मी. तेव्हा आता राकेश खिशामध्ये हात घालतो आणि खिशातनं एक गिफ्ट काढत असतो. तर आता हे पाहून आता आईला आणि आत्याला खूप आनंद होतो. तर आता ईश्वरीला सुद्धा खूप आनंद होतो. तेव्हा आता राकेश म्हणतो हे घ्या. तेव्हा तो तिच्या हातामध्ये गिफ्ट देतो आणि म्हणतो फोडून तर बघा काय आहे, उघडून बघा ना काय आहे तुमच्यासाठी. मी असं सहज गेलो होतो, आता माझ्या आयुष्यात तर कोणी नाही, मग कोणाला घ्यायचं म्हणून मग मी तुम्हाला एक गिफ्ट घेतलं. तेव्हा आता ईश्वरीची आई त्याच्याकडे बघते. तेव्हा आता तो मुद्दा म्हणतो तुम्हाला चालेल ना दिलेलं गिफ्ट ईश्वरीला. तेव्हा आता ईश्वरीची आई म्हणते हो हो चालेल ना, का नाही. तेव्हा आता ईश्वरी ते खोलून बघते तर सगळ्यांना खूप आवडतं. त्याच्यामध्ये मोत्याचे कानातले असतात. तेव्हा आता मोत्याचे कानातले पाहून ईश्वरीलाही खूप आनंद होतो. ईश्वरी म्हणते वाव खूपच छान. तेव्हा नम्रता म्हणते हो खूपच सुंदर आणले तुम्ही. तेव्हा राकेश म्हणतो हो खूपच छान आले. तर आता इकडे राकेश म्हणतो की मी आता थोडं फ्रेश होऊन येतो. तर आत्या म्हणते अहो स्वयंपाक वगैरे केलेला आहे, जेवण करून जा. तेव्हा आता राकेश म्हणतो नाही मग मी जरा फ्रेश वगैरे होऊन येते. तेव्हा आता तो निघून जातो तिथनं. तर आता ईश्वरी तिच्या आईला आणि आत्याला कानातले दाखवत असते. तेव्हा आता ते पाहून सगळ्यांनाच आनंद होतो. तेव्हा आता नम्रता म्हणते आई आत्या मी ना जेवणाची तयारी करते, ठीक आहे मी निघते आता. तर आता ईश्वरी म्हणते मम्मी मी पण हे ना कानातले ठेवून येते. तर आता ती खूप खुश असते, ते कानातले वगैरे ठेवायला निघते. तेव्हा आता आत्या म्हणते हे बघ सुप्रिया तू बघितलं ना की राकेशने कसं म्हणजे ईश्वरीसाठी गिफ्ट आणलं, नम्रताला का नाही आणलं. मला जे वाटतंय तेच तुला वाटतंय का. तेव्हा आता सुप्रिया म्हणते हो माझ्याही मनात थोडा थोडा विचार येतो आहे. तेव्हा आत्या म्हणते अगं राकेश आहे ना ईश्वरीसाठी खूप चांगला मुलगा आहे मला असं वाटतं. तेव्हा आता सुप्रिया म्हणते हो ना राकेशने तिच्यासाठी गिफ्ट सुद्धा आणलं, मग नम्रताला का नाही आणलं. त्याच्या मनामध्ये दुसरं कोणी असतं तर त्याने नम्रताला सुद्धा आणलं असतं. तेव्हा आता आत्या म्हणते हो बरोबर आहे तुझं. तर जर कधी राकेशची काही हरकत नसेल तर आपण ह्या दोघींचं उरकवून टाकू असं आता आत्या म्हणते. तेव्हा आता सुप्रिया म्हणते बघूया आता त्यांना हळूहळू विचारू आपण असं आता ते विचार करत असतात. तर आता इकडे आजी देवाजवळ बसलेली असते देवी आईजवळ की देवी आई खरंच तुझ्या मनातली इच्छा तू पूर्ण केली. तुझ्या मनात सुद्धा इच्छा असेल की माझ्या चिंटूने शिवपार्वतीची पूजा करावी आणि ते पत्र मला आता दिसलं आणि म्हणजे सगळं एकाहून एक घडतच आलं. त्याच्यामुळे खरंच तुझे खूप आभार आहे देवी आई. माझ्या चिंटूकडे असंच लक्ष ठेवत राहा. तो कधीच अजिबात देवावर विश्वास ठेवत नाही, पण नेमकं त्याच्या आईचं पत्र सुद्धा मला आता सापडलं आणि तुझी इच्छा सुद्धा असेल की चिंटूच्या हातूनच पूजा झाली पाहिजे म्हणून. तर खरंच आई तुझे खूप आभार आहे असं तो म्हणजे आजी देवी आईकडे प्रार्थना करत असते. तर दुसरीकडे आता अर्णव अंजलीकडे हात म्हणजे खूप हर्ट केलेलं असतं अर्णवने अंजलीला, म्हणून तो तिची माफी मागत असतो. पण आता अंजली काही त्याला माफ करायला तयार नसते. तेव्हा अर्णव म्हणतो ताई मी कान पकडू. तेव्हा अंजली म्हणते नाही तू मला एवढं हर्ट केलं ते कान पकडून कधी हे होणार आहेस का. तेव्हा आता तू माझ्या डोळ्यात पाणी आणलं, तुझ्याही डोळ्यात पाणी आलं पाहिजे. तर आता इकडे अर्णव म्हणतो मग सांग मी काय करू. तू माझ्या डोळ्यामध्ये पाणी येऊन जर कधी तुझी म्हणजे तुला बरं वाटत असेल ना तर मग मी माझ्या डोळ्यात पाणी आणायला सुद्धा तयार आहे, तुझ्यासाठी काही करायला तयार आहे. तेव्हा आता अंजली म्हणते हो का. तर आता मुद्दाम अर्णव नाटक करतो, खाली बसतो, डोळे खाली करतो आणि मुद्दाम नाटक करत असतो. तर आता इकडे त्याच्या डोळ्यात खरंच पाणी येतं. तर अंजली म्हणते चिंटू
उठ बाळा, असं काय करतो आहे? अरे मी मुद्दाम बोलली, खोटं खोटं बोलली, तू खरंच कसं काय मानून घेतलं? मी कुठे तुझ्या डोळ्यात पाणी बघणारेस का रे? मी खरंच मुद्दाम म्हटलं. तेव्हा आता चिंटू उठतो, म्हणजे अर्णव उठतो आणि तो म्हणतो, अगं ताई माझ्या डोळ्यात पाणी आलं की नाही बघ, मी पण मुद्दामच करत होतो तुझ्यासाठी. तर आता अंजली एवढी चिडते, म्हणजे तू नाटक करत होता. तेव्हा आता चिंटू म्हणतो, हो मी नाटक करत होता, तू कसं नाटक केलं? तसं मी पण नाटक करत होतो. तर ती त्याला 3-4 चापटा मारते. तर आता तो म्हणतो, ताई सॉरी ग खरंच. तर आता ती म्हणते, असू दे रे, तुझ्याशिवाय माझं कोण आहे सांग बरं तू. तेव्हा आता ते दोघेंनाही खूप आईची आठवण येते आणि म्हणजे पूजेचं खूप उत्साह असतो त्या दोघांना की आईची इच्छा आपण आता पूर्ण करणार आहे पूजा करून. तर ते दोघंही खूप उत्साह असतात आणि त्यांच्या बालपणीच्या आठवणी आठवत असतात. तर आता दुसरीकडे दुसऱ्या दिवशी आता त्या ठिकाणी लावण्य साडी घालून आलेली असते. तर पूजेसाठी सगळे तयार असतात. अर्णव म्हणतो, हे काय, व्हॉट इज दिस? तेव्हा आता वल्लरी म्हणते, अरे वा, सात्विकासारखीच दिसते लावण्य, तू सात्विकासारखंच कपडे वगैरे ड्रेस करून घालून आलेली, साडी घालून आलेली आहे. तेव्हा आता अर्णव म्हणतो, हे काय चाललं आहे? हा खेळ काय मांडला आहे? तू किती इम्प्रेस केलं ना लावण्य, तरी मी तुझ्याने इम्प्रेस होणार नाही, असं आता अर्णव लावण्याच्या तोंडावरच फटकारतो. तेव्हा आता अर्णव म्हणतो, तू कुठे चाललीस पण? तेव्हा आता आजी म्हणते, अरे पूजेला तिची मनातली इच्छा आहे, तिची पण इच्छा आहे की आपल्यासोबत तिने यावं म्हणून ती येते आहे. तेव्हा आता अर्णव म्हणतो, नाही हिला कशाला न्यायचं, ती आपली पूजा आहे, मी करणार आहे पूजा, मग तिला कशाला मध्ये घ्यायचं? आणि नाही ती मला चालणार नाही, तिला नाही घ्यायचं. तेव्हा आता अंजली म्हणते, अर्णव जाऊ दे ना चिंटू, तुला समजतंय ना तिची इच्छा आहे तर येऊ दे ना, ती काय करणार आहे? जास्तीत जास्त पूजेला थोडीच बसणार आहे ती तुझ्यासोबत, ती फक्त येणार आहे पूजेला. तेव्हा आता राजेश सुद्धा म्हणतो की हो येऊ दे ना पूजेला. मग तयार होतो अर्णव आणि मग ती सुद्धा मंदिरामध्ये जायला निघते. तर आता हे सगळे मंदिरामध्ये आलेले असतात, जसे की अर्णव, अंजली आणि राजेश आणि लावण्या. तर आता राजेश म्हणतो, कशासाठी थांबले इथे, चला ना वरती मंदिरात जाऊया. तेव्हा आता अंजली म्हणते, अहो थांबा जरा, ईश्वरी येते, ईश्वरीचीच वाट बघतोय. तेव्हा आता राजेशला खूप मोठा धक्का बसतो. राजेश म्हणतो, ईश्वरी येते? तेव्हा आता हे ऐकून राजेशच्या पायाखालची जमीन सरकते, कारण तो म्हणतो, जर कधी ईश्वरीने मला पाहिलं तर माझं चांगलंच भांडं फुटणार आहे. तेव्हा आता मुद्दाम राजेश फोन घेतो आणि फोनचं नाटक करून तो म्हणतो, थांबो मला एक कॉल आलेला आहे, तो कॉल घेऊन मी येतो. आता इकडे लावण्यालाही खूप वाईट वाटतं. लावण्य म्हणते, ही मिडल क्लास मुलगी इथे काय करते आहे? तिची काही ऐपत सुद्धा नाही आमच्यासोबत पूजेला बसायची, आणि ही आमच्यासोबत काय येते आहे? काहीच गरज नाही आहे. ही असली ना की मध्ये फुडफुड करते आणि अर्णवचं माझ्याकडे लक्षच नसतं, ती हिरावून घेते अर्णवचं लक्ष, असं आता लावण्याच्या मनामध्ये विचार चालू असतात. पण आता इकडे अर्णवलाही खूप छान वाटत असते की आता ईश्वरी येणार, मग मी तिला बघणार आणि आमच्यासोबत ती पूजेला राहणार. तर अर्णवच्या मनात सुद्धा लाडू फुटत असतात. तर आता मुद्दाम राजेश फोनवर बोलत आता बाहेर निघत असतो मंदिराच्या बाहेर. तो म्हणतो, मी येतोच जरा. तर आता तो निघत असताना त्या ठिकाणी त्याला ईश्वरीला तो दिसतो आणि ईश्वरी म्हणते, राकेशजी? तेव्हा आता राकेशचे तर चांगलेच 12 वाजलेले असतात, त्याचे पुरे 12 वाजून जातात. तो म्हणतो, काय ही आलीच आणि दिसलीच, आता त्याला काय करावं आणि काय नाही हे सुचतच नाही. पण ईश्वरीला आनंद झालेला असतो की राकेश तिला मंदिरामध्ये दिसतो. ती खूप आनंदात असते, तिचा चेहरा खूप खुललेला असतो राकेश दिसतो तर आता ती म्हणते, राकेश तुम्ही इकडे, राकेशजी? तेव्हा तो म्हणतो, हा काय नाही, म्हणजे आता त्याला काय बोलावं काही सुचतच नसतं, त्याचा चेहरा इतका पाहण्यासारखा झालेला असतो मंडळी. आता तो समोर आता ईश्वरीला काय उत्तर देणार, आणि ईश्वरी समोर, दोघं समोर असताना आता ती अंजलीने जर कधी पाहिलं तर अंजलीला काय उत्तर देणार ते आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आणि प्लीज मंडळी, ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.